नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते। अर्थातच यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वीच देशवासियांना संबोधित करत भारताकडून मिशन शक्ती या मोहिमेअंतर्गत क्षेपणास्त्राद्वारे एक उपग्रह पाडण्यात यश आलं आणि अशा स्वरूपाची कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरल्याची माहिती देशवासियांना दिली आहे। आम्ही ही मोहीम कोणत्याही देशाविरोधात राबवली नसून भारताच्या नागरिकांची आणि देशाची सुरक्षा याकरता ही मोहीम राबवली असल्याचं पंतप्रधान म्हणाले। आम्हाला जगात शांतता ठेवायची आहे, आमचा युद्धाचा हेतू नाही असंही मोदींनी यावेळी भाषणातून स्पष्ट केलं आहे। वैज्ञानिकों ने अंतरिक्ष में, स्पेस में 300 किलोमीटर दूर LEO लो अर्थ ऑर्बिट में एक लाइव सैटेलाइट को मार गिराया है। LEO लो ऑर्बिट में यह लाइव सैटेलाइट, जो कि एक पूर्व निर्धारित लक्ष्य था, उसे एंटी सैटेलाइट A-SAT मिसाइल द्वारा मार गिराया गया है। सिर्फ 3 मिनट में सफलतापूर्वक यह ऑपरेशन पूरा किया गया है। मिशन शक्ति यह अत्यंत कठिन ऑपरेशन था, जिसमें बहुत ही उच्च कोटि की तकनीकी क्षमता की आवश्यकता थी। वैज्ञानिकों द्वारा सभी निर्धारित लक्ष्य और उद्देश्य प्राप्त कर लिए गए हैं। हम सभी भारतीयों के लिए यह गर्व की बात है कि यह पराक्रम भारत में ही विकसित एंटी सैटेलाइट A-SAT मिसाइल द्वारा सिद्ध किया गया है। मिशन शक्ति से जुड़े सभी DRDO वैज्ञानिकों, अनुसंधानकर्ताओं तथा अन्य संबंधित कर्मियों को बहुत बहुत बधाई देता हूं, जिन्होंने इस असाधारण सफलता को प्राप्त करने में योगदान दिया। आज फिर उन्होंने देश का मान बढ़ाया है। हमें हमारे वैज्ञानिकों पर गर्व है। ऐतिहासिक मिशन शक्ती यशस्वी केल्याबद्दल भारतीय वैज्ञानिकांचं अभिनंदन, शुभेच्छा। भारत एक सुपर इकॉनॉमिक पॉवर बनण्याच्या प्रक्रियेत गतिशील आहे। त्याचबरोबर एक वैज्ञानिक पॉवर देखील बनण्याकरता विश्वगुरू बनण्याची क्षमता ठेवतो आहे, हेच या घटनेतून सिद्ध होत आहे। माझ्या सर्व वैज्ञानिकांना खूप खूप शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन। याचविषयी अधिक माहिती देण्याकरता आपल्या बरोबर जोडलेले आहेत अपूर्वा जाखडी, अंतराळ अभ्यासक। अपूर्वाजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिशन शक्तीच्या माध्यमातून भारताच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा। नमस्कार। हो, नक्कीच अँटी सॅटेलाइट मिसाईल याचे टेस्ट फायरिंग झालेली आहे आणि हे खऱ्या अर्थाने एक टेक्निकल आणि सायंटिफिक डेमॉन्स्ट्रेशन म्हणू शकतो, ज्याला आपण वेपनायझेशन इन स्पेस असं पण म्हणतो। तर आता आपलं हे लो अर्थ ऑर्बिट्स असतात, तर त्यामधला एक भारताचाच मायक्रो सॅटेलाइट आहे, ज्याला आपण टेस्ट फायर केला आणि हे डेमॉन्स्ट्रेट केलं की आपण अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी जे स्पेस वेपनायझेशन म्हणतो, हे भारताची कॅपेबिलिटी आहे असं आपण करू शकतो। हे एक खूप चांगल्या अर्थाने हे डेमॉन्स्ट्रेट केलं आणि ही नक्कीच एक रिमार्केबल माइलस्टोन म्हणू शकतो। अपूर्वाजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
अशा पद्धतीनं जेव्हा कामगिरी केली जाते, मिशन शक्ती सारखं मिशन जेव्हा राबवलं जातं, तेव्हा नेमकी काय खबरदारी घेतली जाते, काय आव्हानं असतात, काय माहिती द्याल? हो, खऱ्या अर्थाने हे एक लो अर्थ ऑर्बिटचं सॅटेलाइट होतं. त्यामुळे अशा प्रकारची काळजी घेतली जाते की इतर सॅटेलाइट्स वरती त्याचा नुकसान नको व्हायला. म्हणजे स्पेस डेब्री जे म्हणतो, जे कदाचित हायर ऑर्बिटमध्ये स्पेस डेब्रीज तयार होऊ शकतात. म्हणून आपण ही आत्ताची जी ऍक्टिव्हिटी केली ते लिओ म्हणजे लो अर्थ ऑर्बिटमध्ये डेमॉन्स्ट्रेट केलेली आहे. तर ही काळजी अशासाठी की इतर सॅटेलाइट्स ज्याच्यावर आपण भरपूर पैसा आणि हे खर्च केलेला असतो, एफर्ट्स असतात सगळ्या सायंटिस्ट आणि इंजिनियर्सचं, तर ती काळजी घेतली जाते. म्हणजे भारताचे सॅटेलाइट्स नाही, इतर देशांचे पण सॅटेलाइट्स जेव्हा फिरत असतात पृथ्वीच्या भोवती, तर त्याला कुठल्याही ऑर्बिटला म्हणजे सॅटेलाइट्सना या ऑर्बिटमध्ये नुकसान होऊ नये ह्याची नक्कीच काळजी घेतलेली असते. आपण जेव्हा हे क्षेपणास्त्र जेव्हा हे आपण सॅटेलाइट पाडलं तेव्हा केवळ 3 मिनिटांचा अवधी होता. या 3 मिनिटांमध्ये आपण सॅटेलाइट हे पाडलेलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही 3 मिनिटं सगळ्यात महत्त्वाची आहेत. तिथं जाणं आणि कमीत कमी वेळात ही कामगिरी करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. हो, नक्कीच बरोबर आहे. ही एक हायली प्रिसिजन ऍक्टिव्हिटी म्हणू शकतो, कारण त्या 3 मिनिटात त्या ऑर्बिटमध्ये इतर उपग्रह जर असतील तर त्यांचं कशाही प्रकारचं नुकसान होऊ नये किंवा कुठल्याही कम्युनिकेशन सिस्टम्स कोणाचे डिस्टर्ब नको व्हायला ह्याची नक्कीच काळजी घेतली जाते. त्यामुळे ते जे मोमेंट असतात म्हणजे 3 मिनिटाची जी हे आहे स्पॅन आहे तो, तर त्या ह्याच्यात हायली प्रिसाइज काम केलेलं आहे नक्कीच या टेस्ट फायरिंग जे केलेलं आहे ते. जेव्हा मसूद अझरचा सुद्धा विषय असू दे किंवा मग पाक संदर्भात दहशतवादाचा मुद्दा असू दे, जेव्हा जेव्हा हा संदर्भात मुद्दा उपस्थित केला गेला तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र चीननं आपली वेटो पॉवर वापरलेली होती, आपल्या शक्तीचा वापर केलेला होता. आता मात्र या अंतराळ क्षेत्रामध्ये अमेरिका, रशिया आणि चीन यांच्या बरोबरीनं भारत सुद्धा जाऊन आज उभा ठाकलेला आहे. निश्चितच एक महत्त्वाची कामगिरी एकूणच या सगळ्या आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडीच्या दृष्टिकोनातून. हो, बरोबर आहे. आपला देश आता हा 4th कंट्री यू कॅन से, चौथा देश आहे ज्यांनी हे टेक्निकल डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे. आणि हे करणं आवश्यक आहे कारण इट इज अ पार्ट ऑफ वेपनायझेशन. जेव्हा अंतराळात आपण काम करतो तेव्हा आपल्या देशासाठी डिफेन्स आणि स्पेस हे दे गो हँड इन हँड. तर त्यामुळे हे खूप आवश्यक होतं आणि खरंच मला अभिमान वाटतो की आपल्या इस्रो आणि DRDOच्या सगळ्या सायंटिस्टनी हे खूप मोठं काम केलेलं आहे. नुकतंच आता आपण ऐकलं की पंतप्रधान मोदी असं म्हणाले की ही सगळी कारवाई करत असताना, मिशन शक्ती राबवत असताना आंतरराष्ट्रीय कायद्याचं कुठेही उल्लंघन झालं नाही. ही मिशन शक्ती सारखी यंत्रणा राबवत असताना, मिशन राबवत असताना काय असतात आंतरराष्ट्रीय कायदे, कशा पद्धतीनं त्याचं उल्लंघन करणं टाळायचं असतं, याविषयी सविस्तर सांगा. हो, हा एक खूप चांगला प्रश्न आहे कारण कॉमन माणसाला हा नक्कीच मनात विचार येतो. तर जे ग्लोबल ऑर्गनायझेशन आहे युनायटेड नेशन्स, तर यांचे स्पेस लॉज असतात जे दे आर मेंट टू सेफगार्ड कंट्रीज आणि हे पीसफुल आणि युजफुल पर्पसेससाठी देश करतायत ह्याची काळजी घेतली जाते. तर हे लॉज रिइन्फोर्स करतो त्यावेळेस नक्कीच हे बघितलं जातं की भारतासारखा देश असो नाहीतर इतर कुठलाही डेव्हलप नेशन असो, तर सॅटेलाइट्स आणि स्पेस टेक्नॉलॉजी याचा नक्कीच पीसफुल पर्पसेससाठी वापर होणं खूप गरजेचं आहे. आणि नक्कीच ती काळजी घेतली गेली कारण भारताचे इस्रोचे सायंटिस्ट असो नाहीतर DRDOचे, तर त्यांना या सगळ्या दे आर अवेअर ऑफ दीज स्पेस लॉज आणि ह्याची नक्कीच आपण काळजी घेऊन ही ऍक्टिव्हिटी आज जी केली तर त्यामध्ये हे ऍक्च्युअली डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे आपण. निश्चित. अपूर्वाजी, फार धन्यवाद. तुम्ही एकूणच या संदर्भात सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. ही महत्त्वाची घडामोड झाल्यानंतर मात्र, मिशन शक्ती राबवल्यानंतर, यशस्वीरित्या राबवल्यानंतर मात्र अनेक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. पाहूया या काही प्रतिक्रिया.
ये जो टेस्ट है ये पहली बार ही सफल हो गया है और इसके लिए ये जो मैं और मुबारकबाद देना चाहता हूं अपने इंजीनियर जो साइंटिस्ट को कि उन्होंने ये कर दिखाया है कि हमारी कैपेबिलिटी कितनी अच्छी है। आपको पता है कि पीछे मार्स मिशन भी उन्होंने पहले बार जो हमारा मार्स मिशन है पहली चांस में ही वो सक्सेसफुल रहा। अमेरिका ने कितने टेस्ट किए, रशिया ने कितने टेस्ट किए, चाइना ने कितने टेस्ट किए और फिर जाके उनका ये जो परीक्षण है वो सफल हुआ। पर हिंदुस्तान ने ये पहली बार में अचीव कर लिया। ये दर्शाता है कि हमारे साइंटिस्ट और हम सब जो है लोग जो है इस हमारे देश के कितने काबिलियत रखते हैं और कितना वो अच्छा काम कर सकते हैं। डेव्हलप झालेली ही जी अँटी मिसाईल सॅटेलाइट सिस्टम जी आहे, सॅटेलाइट वाचवण्याची जी सिस्टम आहे ती डिप्लॉय होणार का हेही त्यांनी असताना सांगितलेलं आहे किंवा ते डिप्लॉय कधी होईल हेही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। या अँटी मिसाईल सिस्टमने असताना ट्रायल स्टेज क्रॉस केलेला आहे का हेही त्यांनी सांगितलेलं आहे किंवा ते सगळ्या रिसर्च सेंटरनी त्याला मान्यता दिलेली आहे हेही त्या ठिकाणी दिसत नाही। तर प्राईम मिनिस्टरने नुसतं असणाऱ्या भाषणामध्ये आम्ही अमुक असं डेव्हलप केलेलं आहे हे इलेक्शनचा एक जुमला असा आम्ही त्या ठिकाणी मानतो आणि जाता जाता देशाची डिफेन्स सिस्टम किंवा येणाऱ्या पंतप्रधानाला डोकेदुखी करून जाणं याच्या पलीकडे त्यांचा हेतू मला काही दिसत नाही। सबसे पहले तो देश ने बहुत बड़ी राहत की सांस ली है। लोगों के मन में घबराहट पैदा हो गई थी, कोई बैंक के लाइन में जाके खड़ा होने लगा था, कोई सोच रहा था पता नहीं 2000 की नोट भी प्रधानमंत्री ना बंद कर दें, या फिर कोई सोच रहा था दाऊद इब्राहिम को तो पकड़ के नहीं ले आए, फिर कोई सोच रहा था कि बालाकोट का कोई प्रमाण तो सामने नहीं लाएंगे, क्या करेंगे। ये बड़ी असमंजस की स्थिति थी और 1 घंटे टीवी चैनल पे प्रधानमंत्री जी टीवी का फुटेज खाते रहे। बेहतर ये होता कि इस अनाउंसमेंट को डीआरडीओ के चीफ करते। जिस संस्था की इतनी बड़ी उपलब्धि है उस संस्था के प्रमुख अगर डीआरडीओ के चीफ इस परीक्षण की सफलता की घोषणा करते तो उससे एक बेहतर संदेश जाता और प्रधानमंत्री जी ट्वीट करके या बाइट देके उसको बधाई देते तो ज्यादा बेहतर संदेश जाता। इसमें जाकर के मिसाइल के जरिए वैज्ञानिकों के जो करिश्मे हैं उसका कमाल करके दिखाया। मैं भारतीय वैज्ञानिकों को उसके इस पराक्रम पर मुबारकबाद देता हूं और भारत की बढ़ती हुई जो स्पेस शक्ति है उसको भी सलाम करता हूं। मिशन शक्तीनंतर मात्र संमिश्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे। याच बातमीवर कायम राहणार आहोत, पण घेतोय अगदी छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो।